नमस्कार, अध्यक्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। शुक्रवार 24 मे रोजी बोरगाव इथे दोन वाळू माफियाच्या दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामाऱ्या झाल्या। काही जणांचे डोके फुटले, काहीच्या गाड्या जाळल्या। या प्रकरणी बोरगाव येथील वाळू माफियांनी चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये मुंगी येथील वाळू माफियावर गुन्हा दाखल केला। तर मुंगी येथील वाळू माफियांनी बोरगाव येथील वाळू माफियांवर शेवगाव इथं गुन्हा दाखल केला। सदर बोरगाव येथील वाळू माफियांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला, तर मुंगी येथील वाळू माफियांनी वाटमारीचा गुन्हा सह इतर गुन्हे दाखल केले। परंतु दोन्ही गटांनी एकमेकावर जरी गुन्हे दाखल केले असले तरी ह्याच्यातला एक मुद्दा जर पाहिला तर हे जो घडलेला वाद आहे हा वाद वाळूपायी घडलेला आहे। वाळू मध्ये वर्चस्व दाखवण्याच्या हेतूने दोन गटात हा वाद निर्माण झालेला आहे। परंतु गुन्हे दाखल होताना अलगच गुन्हे दाखल झाले। या प्रकरणी बोरगाव येथील तलाठी मंडळ अधिकारी यांनी त्या दोन्ही गटावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल करणं अपेक्षित होतं, परंतु ते तसंच घडलं नाही। त्यामुळे तहसीलदार खोमने साहेब यांनी बोरगावमध्ये जाऊन गोदापात्राची पाहणी करून वाळू माफियावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी बोरगाव येथील नागरिक दबक्या आवाजात करत आहेत। परंतु तसे काही झाले नाही। आजही आपण पाहतो गेवराई शहरातून दिवसभर रात्रभर वाळूच्या हायवा ट्रॅक्टर ये जा करताना दिसतात। ते फक्त तहसीलदार, डीवायएसपी, पोलीस स्टेशन यांना दिसत नाही, ते फक्त सर्वांना दिसतात। हे बघून न बघितल्यासारखं करतात की काय हे त्यांनाच माहिती आहे। आजही गेवराई शहरामध्ये जागोजागी अवैधरित्या प्लॉटिंगचे व्यवहार चालू आहेत। काही जाग्यावर तर शासकीय जमिनीवर प्लॉटिंग चालू आहेत। याकडे हे लक्ष द्यायला तहसीलदार यांच्याकडे वेळ नाही। सदरील प्रकार पाहता प्रशासन किती सुस्त झालेलं आहे ह्याचा अंदाज येतो। परंतु या सर्व घटनेकर हे अवैध धंदे प्लॉटिंग यांच्याकडे कारवाई होणार तरी कधी असे नागरिक सवाल करत आहेत।